सद्गुरुनाथ महाराज की जय। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय। वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज की जय। परम पूजनीय श्री गुरुदेव, महाराष्ट्राचे आराध्य दैवत सगुण साक्षात ब्रह्म भगवान पांडुरंग, अवघाची संसार सुखाचा करीण, आनंदे भरीण तिन्ही लोकी, या वचनाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भक्तीचं नवचैतन्य निर्माण करणारे आद्य गुरु विश्वकर्मी योग्यांची माऊली संत ज्ञानेश्वर महाराज। रात्री माझी शिवी दिवसा माझी शिवी, वृत्ती सदा शिवी मग्न राहे। ग्रामसेवेसाठी रात्रंदिवस शिवणकाम करणारे, आपल्या मराठी हिंदी भजन कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रातच नव्हे पंजाबमध्ये सुद्धा भक्तीचा पूर वाहणारे प्रचाररत्न संत नामदेव महाराज। आपले वारकरी भाविक तेची वार करते पायिक, करोणी दृष्टांशी लाविला धाक, शिवाजीच जणू सर्वही। अशा निर्भीड वृत्तीने समाजातील अनिष्टोडांचं उच्चाटन करून समाजाला डोळस भक्ती शिकविणारे झुंजार संत जगद्गुरु तुकाराम महाराज। वेड लागलं जगाला आणि देव म्हणती धोंड्याला, देव हा नुसतं दगडात नाही, देव हा माणसात आहे, असा विज्ञानवादी विचार देणारे विदर्भातील सत्पुरुष वैराग्य मूर्ती संत गाडगे महाराज। मानवता ही पंथ मेरा, इंसानियत है पक्ष मेरा, सबकी भलाई धर्म मेरा, दुविधा को हटाना वर्म मेरा, आणि एक जात बनाना कर्म मेरा, गिरते को उठाना स्वर्ग मेरा, असा विश्वशांतीचा दिव्य संदेश देणारे मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज। आज आपण बघतोय की परिस्थिती फार कठीण आहे। गेल्या अनेक दिवसापासून आपण सगळेजण लॉकडाऊन मध्ये आहोत आणि सगळ्यांच्या जगण्याची दिशा आता बदललेली आहे, पण तरी मात्र घराबाहेर आपल्याला पडता येत नाही। सोबतच आपण सगळेजण आपल्या परिवारासोबत आनंदी आहात, यात काहीही शंका नाही, पण मात्र एका ठिकाणी जमावाला आता बंदी आहे। त्यामुळे कीर्तन, प्रवचन, भागवत कथा सगळे कार्यक्रम आता रद्द आहेत, पण तरी ज्ञानदानाचं कार्य हे कधीही थांबत नाही। संपूर्ण जग जरी थांबलं असेल तरी मात्र ज्ञानदानाचं कार्य थांबत नाही। आज तेच ज्ञानदानाचं कार्य या श्री गजानन महाराज फेसबुक पेजच्या माध्यमातून होत आहे। मी अनेक महानुभावांचे प्रवचन ऐकतो आहोत। ही आपल्या सर्वांकरता एक फार सुंदर संधी आहे। मला असं वाटते, मी अनेकांची प्रवचन ऐकली, आज हजारो लोकांना श्री गजानन महाराज फेसबुक पेजच्या माध्यमातून हा विचार ऐकायला मिळते आणि हा फार सुंदर विचार आहे। मी आज आपल्या समोर योगायोग अनायाशानं हा जो महिना आहे ना, हा महिना एप्रिल महिना आहे आणि या एप्रिल महिन्यामध्ये आता 30 तारखेला म्हणजे आजपासून 2 दिवसानं वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या जन्माचा उत्सव अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ग्राम जयंती म्हणून साजरा होतो। भरगोच्च कार्यक्रम अख्ख्या महाराष्ट्रामध्ये होत असतात, पण आज योगायोगानं एप्रिल महिना ग्राम जयंतीचा महिना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये साजरा होत असतो। आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्याच ग्रामगीतेचा एक विषय आपल्या समोर घेऊन येत आहोत।
कारण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना सुद्धा वारकरी संप्रदायाचा एक प्रगल्भ वारसा लाभला आहे. त्यांचे खापर पंजोबा जानोजी हे पंढरीच्या पांडुरंगाचे निश्चिम वारकरी. त्यांचे आजोबा गणेशपंत, त्यांची आजी तानाबाई ही सुद्धा पंढरीच्या पांडुरंगाचे निश्चिम वारकरी. या सर्वांनी आपले देह पंढरीतच विसर्जित केले. एवढी अलौकिक निष्ठा आणि तोच वारसा वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांना लाभला. आडकोजी महाराज समाधिस्थ झाल्यानंतर महाराजांना असं वाटलं की आपल्या अंगावरचं जणू छप्परच गेलं. अत्यंत चिंतेमध्ये महाराज आडकोजींच्या समाधीच्या जवळ बसले राहायचे. पण अचानक एक दिवस टाळ मृदंगाचा आवाज महाराजांच्या कानावर आला आणि तो संकेत महाराजांनी पकडला आणि महाराजांनी सांगितलं, समजून घेतलं की आता मलाही पंढरपूरला गेलं पाहिजे. आणि महाराज जाण्याची कसली व्यवस्था नसताना कशी तरी अमरावती जिल्ह्यातील वरखेडवरून अमरावतीला पोहोचले. प्रवास कमी नव्हता. प्रवास म्हणाला कमीत कमी 50 ते 60 किलोमीटर अंतरचा प्रवास महाराजांनी पायी केला. आणि अमरावतीच्याच म्हणजे बडनेरच्या रेल्वे स्टेशनवर येऊन एका ट्रेन मध्ये महाराज बसले आणि कसे तरी कुर्डवाडीपर्यंत पोहोचले. पण बसल्याबरोबर तिकीट मागितलं. महाराजांना धक्का देऊन खाली लोटण्यात. पण महाराज पुन्हा बसले. कुर्डवाडीपर्यंत पोहोचले. तिथं सुद्धा चेकर आला आणि विचारतोय, हे तिकीट. महाराज म्हणाले, तिकीट कसलं? महाराजांकडे काही नव्हतं. तिथंही महाराजांना धक्का दिला आणि शेवटी पंढरपुरामध्ये महाराज ज्यावेळेस उतरले तिथंही महाराजांची चेकिंग झाली आणि तिकीट मागितलं. तिथंही महाराजांकडे तिकीट नव्हतं. आता काय करावं? तिथंही महाराजांना थोडासा धक्का बसला आणि महाराज पंढरपुरात जाऊन पोहोचले. आणि तिथून महाराजांच्या वारीला आरंभ झाला. नित्य पंढरपूरची वारी महाराजांनी आपल्या अख्ख्या आयुष्यामध्ये कधीही सोडली नाही. असे ते पंढरीचे निश्चिम वारकरी. महाराजांच्या जीवनाचा विचार ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस आपल्या लक्षात हे येते की त्यांनी अनेक ठिकाणी असं विशद केलं आहे. पंढरीचा संबंध महाराजांनी अनेक ठिकाणी दाखवला. पंढरीच्या दृष्टिकोनातून अनेक भजनं लिहिले. पण आज जो विषय आपल्या सगळ्यांच्या समोर मी घेऊन येतो, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक ग्रंथांचं लिखाण केलं. अभंग गाथा आहे, लहर की बरका आहे, भजनांचा फार मोठा साठा आहे. भजनांची काही कमी नव्हती. पण महाराजांच्या सगळ्या ग्रंथांमध्ये त्यांचा एक मुख्य ग्रंथ आहे आणि तो आहे ग्रामगीता. आज ग्रामगीतेची दखल अख्ख्या महाराष्ट्राला सुद्धा घ्यावी लागली. नवे भारत सरकारला सुद्धा घ्यावी लागली. आज प्रशासन सुद्धा ग्रामगीता घराघरामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. कारण आणि ही ग्रामगीता जी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिली आणि ते म्हणतात या ग्रामगीतेला जी गुरु परंपरा आहे, ज्ञानराज गुरु माऊली त्यांच्या कृपादृष्टीची सावली परंपरेने फळाशी आली ग्रामगीता रूपाने. ही परंपरा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची परंपरा ज्ञानराजांपासून आली असं महाराज म्हणतात. पण या ग्रामगीता लिखाणाचा आरंभ सुद्धा महाराजांना जी कल्पना जी एक संकल्प मिळाला तो सुद्धा पंढरपुरातच. ही घटना आहे 1953 सालची. आषाढी एकादशीला महाराज दरवर्षीप्रमाणे पोहोचले. आता पंढरपुरामध्ये काय गर्दी कमी असते हो. टाळांचा गजर, नामाचा गजर, जिकडे तिकडे वारकरी, पताका, दिंड्या. महाराज सुद्धा पंढरपुरात जाऊन पोहोचले. आषाढी शुद्ध एकादशी 22 जुलै 53 वर्षी या तारखेवर आपण सगळ्यांना लक्ष द्यावं. चंद्रभागेच्या कुशी ध्यान अवस्थित राष्ट्रसंत, प्रचंड यात्रा भक्त मेळा, क्षणिक सारुणी वेगळा, राष्ट्रसंत हृदय विठ्ठल सावळा, प्रगटून स्फुरून ग्रामगीता प्रगटवी. याचा अर्थ असा आहे, महाराज ती गर्दी थोडीशी बाजूला सारून चंद्रभागेच्या वाळवंटात ध्यानस्थ बसले आणि अख्ख्या विश्वाची चिंतना करायला लागले की या विश्वाचं कल्याण कशात आहे, या विश्वाचं भलं कशामध्ये आहे, विश्वाची चिंता. पण ही विश्वाची चिंता करत असताना महाराजांना भगवान पंढरीश परमात्म्याने दृष्टांत दिला. महाराज ग्रामगीतेत सुद्धा याचं वर्णन करतात. पुण्यक्षेत्र पंढरपुरी बैसलो असता चंद्रभागे स्त्री, स्फुर लागली ऐशी अंतरी विश्वाकारुत्ती, तेथे दृष्टांत होय अद्भुत, कासया कराय विश्वाची मात, प्रथम ग्रामगीताची हातात घ्यावी म्हणे. पंढरीश परमात्म्याने दृष्टांत दिला, बाबा तुला विश्व सुंदर करायचं आहे ना, तर त्याकरता गाव आदर्श करावं लागेल. कारण गाव आदर्श बनलं म्हणजे विश्व आदर्श बनेलच. कारण गाव हा विश्वाचा नकाशा.
गावावरून देशाची परीक्षा आणि गावची भंगता अवदशा येईल देशा. मग विश्व आदर्श करण्याकरता, सुंदर करण्याकरता गाव सुंदर आदर्श होण्याची गरज आहे. पण गाव सुंदर करण्याकरता महाराज म्हणतात व्यक्ती सुंदर होण्याची गरज आहे. कारण व्यक्ती व्हावी धार्मिक. कारण व्यक्तीपासून सुरुवात आहे. प्रथम पाया मानव वर्तन. ग्रामगीतेत त्यांनी फार स्पष्ट लिहिलं. प्रथम पाया मानव वर्तन, त्यासी करावे उत्तम जतन आणि गाव करावे सर्वांग पूर्ण आदर्श चित्र विश्वाचे. काय सुंदर कल्पना आहे. कारण विश्व ओळखावे आपणा उरण, आपणची विश्व घटक जाणं. व्यक्तीपासून कुटुंब निर्माण, कुटुंबापुढे समाज, समाजापुढे ग्राम राहे, ग्राम मिळून ब्रह्मांड गतीने जवळते. 23 जुलै 1953 साली महाराजांना ग्रामगीता लिहिण्याचा दृष्टांत पंढरीच परमात्म्याने दिला, पांडुरंगाने दिला. आणि तिथून महाराज आपली पंढरीची वारी संपवून गुरुकुंज आश्रमात आले. 1-1.5 महिन्याचा काळ निघून गेला, पण ग्रामगीता लिखाणाचा आरंभ झाला 17 ऑक्टोबर 1953 रोजी. फार सुंदर दिवस होता. विजयादशमी होती, अश्विन शुद्ध नवमी आणि बौद्ध जयंती सुद्धा. अशा शुभ मुहूर्तावर गुरुकुंज आश्रमातील ध्यान मंदिरामध्ये महाराजांनी ग्रामगीता लिखाणाला आरंभ केला. 17 ऑक्टोबर 53 साली अश्विन शुद्ध नवमी महाराज म्हणतात. फार सुंदर आहे. विजयादशमी आणि बौद्ध जयंती सहित लिखाणाला आरंभ झाला. पण लिखाण काही एका ठिकाणी बसून करण्यात आलं नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा दौरा म्हणजे काही साधारण नव्हता. अनेक गावात महाराजांनी भजन केले. गाव जागृती सुरू होती. फार सपाटा होता भजनांचा. जवळ महाराज हे संपूर्ण ग्रामगीता 225 दिवसामध्ये लिहून पूर्ण करतात. आणि 28 मे 1900 ग्रामगीता लिहून पूर्ण झाली. आणि त्या पूर्णताची जी जागा आहे ती प्रार्थना मंदिर, सुरुवात ध्यान मंदिरामध्ये. आणि महाराजांनी काही कुठे एका ठिकाणी बसून ग्रामगीता लिहिली नाही. आपल्या धावत्या प्रवासामध्ये ते लिहित होते. तो काळ होता भूदान चळवळीचा. महाराज चंद्रपूर जिल्ह्यात भूदान चळवळी करता, जमीन मागण्याकरता विनोबा भावेंसोबत होते. एका दिवशी 10 गावामध्ये जायचे. एक वेळचा प्रसंग आहे की 10 गावामध्ये महाराज सारखे फिरले. अनेक लोकांकडून जमिनी मागवून घेतल्या. मोठे मालगुजार महाराजांसोबत 10, 15 गॅस पत्त्या घेऊन गाडीसोबत पायी चालायचे. असा तो दौर, अशी ती गडबड. त्याही गडबडीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिवसभर 10 गावचा दौरा करून संध्याकाळी एका गावात मुक्काम केलं. स्वयंपाकाला थोडा वेळ होता. सगळीच माणसं थकली होती. तरी महाराज प्याड काढतात आणि स्वयंपाकाला वेळ आहे म्हणून ग्रामगीतेचे काही अध्याय लिहायला सुरुवात करतात. अशा धावत्या प्रवासात ग्रामगीता लिहिली. काय वर्णन करावं. ग्रामगीता लिहून पूर्ण झाली. या ग्रामगीतेचा विचार जर आपण केला ना, या ग्रामगीतेमध्ये 8 पंचक आहेत. एक आहे सद्धर्म मंथन पंचक, दुसरा आहे लोकवशीकरण पंचक, तिसरा आहे ग्रामनिर्माण पंचक, चौथा आहे दृष्टी परिवर्तन पंचक, 5वा आहे संस्कार शोधन पंचक, 6वा आहे प्रेम धर्म स्थापन पंचक आणि 7वा आहे देवत्व साधन पंचक, 8वा आहे आदर्श जीवन पंचक. या 8 पंचकामध्ये जवळजवळ राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी 41 अध्यायाची निर्मिती केली. आणि या 41 अध्यायामध्ये जवळजवळ 4675 ओळ्या महाराजांनी लिहिल्या. हा एवढा मोठा ग्रंथ आहे. आणि पहिला अध्याय देवदर्शन आहे, दुसरा अध्याय धर्माध्ययन, तिसरा अध्याय आश्रम धर्म, चौथा आहे संसार परमार्थ, 5वा अध्याय वर्ण व्यवस्था, 6वा अध्याय संसर्ग प्रभाव, 7वा अध्याय आचार प्राबल्य, 8वा अध्याय प्रचार महिमा, 9वा अध्याय सेवा सामर्थ्य, 10वा अध्याय संघटन शक्ती, 11वा अध्याय ग्रामरक्षण, 12वा अध्याय ग्रामशुद्धी, 13वा ग्राम निर्माण कला, 14वा अध्याय ग्राम आरोग्य, 15वा अध्याय गोवंश सुधार, 16वा अध्याय वेश वैभव, 17वा अध्याय गरीब श्रीमंती, 18वा अध्याय श्रम संपत्ती, 19वा अध्याय जीवन शिक्षण आणि 20वा अध्याय महिलोन्नती, 20वा मध्यस्थी घेतला कारण जीवनामध्ये 20वा आईच्या कुशीत मिळतो, 21वा अध्याय वैवाहिक जीवन, 22वा अध्याय अंत संस्कार, 23वा अध्याय सण उत्सव, 24वा अध्याय देवदेवळे, 25वा यात्रा मेळे, 26वा अध्याय राष्ट्रसंतांनी मूर्ती उपासना, 27वा सामुदायिक प्रार्थना, 28वा अध्याय सामुदायिक प्रार्थना विश्वधर्म
29वा दलित सेवा, 30वा भजन प्रभाव, 31वा आहे संत चमत्कार, 32वा अध्याय संत स्वरूप, 33वा आहे अवतार कार्य, 34वा प्रारब्धवाद, 35वा प्रयत्न प्रभाव, 36वा आहे जीवन कला, 37वा अध्याय आहे आत्मानुभव आणि 38वा अध्याय आहे ग्राम कुटुंब, 39वा आहे भू वैकुंठ आणि 40वा अध्याय ग्रंथाध्ययन आणि 41वा अध्याय ग्रंथ महिमा. या 40 अध्यायाची गुंफवण केली. महाराजांची लेखणी म्हणजे की साधारण लेखणी नव्हती. ज्याप्रमाणे जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणाले होते की आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, राष्ट्रसंत सुद्धा त्याच अधिकाराचा तेच अधिकारत्व महाराजांकडे होतं. मैं शब्द की खैरात हूं, सब शब्द मेरे पास है, मुर्दे जगादू शब्द से होता अशुभ का रास है. त्यांच्या लेखणीची कमाल त्यांच्या चरित्रामध्ये आपल्याला ऐकायला वाचायला मिळते. लहानपणचा एक प्रसंग आठवला म्हणून सांगतो. अमरावतीला तारखेडचे हरिचंद्र पाटील यांचा एक वाडा होता. त्या वाड्यामध्ये दरवर्षी गणपतीचा उत्सव आणि गणपती उत्सवामध्ये जणू यात्राच असायची. ती हरिचंद्र पाटलाच्या कडची मंडळी 5 फुटाचा गणपती बनवायचे, तोही मातीचा, आणि त्या घरातली मंडळी आपल्या स्वतःच्या हाताने बनवायची. पण गणपती उत्सव झाल्या सुद्धा त्या वाड्यामध्ये या गणपतीची स्थापना तशीच असायची आणि सकाळ संध्याकाळ पंचपदी आरती त्या ठिकाणी नित्यानं चालायची. आणि महाराजही अधूनमधून त्या हरिचंद्र पाटलाकडे मुक्कामाला यायचे. एक दिवस अचानक महाराज त्या ठिकाणी आले. हरिचंद्र पाटलाचे नातू गजानन, पांडुरंगजी वरच्या तळावर अभ्यास करायचे. कदाचित 10वी 12वीची परीक्षा असेल. महाराज आले म्हणजे त्यांनी आपले पुस्तक टाकून द्यावे आणि महाराजांसोबत खेळण्याकरता, आनंद लुटण्याकरता ते पोरं. महाराज म्हणाले, अरे तुम्ही शाळेचे पोरं, तुम्ही दडपशाही विद्यार्थी, पुस्तकं सोडून कसं चालेल. पण ते गजाननराव आणि पांडुरंगजी म्हणतात, बाबाजी तुम्ही आले ना तर आमच्या अंगामध्ये नवसंचार निर्माण होते आणि आनंद वाटतो. मग अभ्यासही आमचा चुटकीसारखा होऊन जातो. मग आता मुलं, महाराजांची वय लहानपणच अवस्था आणि उन्हाळ सगळी महाराजांची अवस्था होती, अलमस्त अवस्था होती, ऊर्ध्वदृष्टी होती, अजान भाऊ होते. महाराज मग त्या मुलांसोबत फार मोठ्या धिंगा मस्त्या, उस्त्या फेकणं, कुस्त्या काय खेळणं. पण एक दिवस त्या दिवशी मस्ती करता करता, कुस्ती खेळता खेळता महाराज एकदम म्हणतात, गजानन घे बरं पेन, मला कविता सुचली रे. तो गजानन म्हणते, महाराज जुन्याच कविता तुमच्या पाठ असतात आणि त्याच मग आम्हाला सांगताय की मला सुचली, काही सांगू नका. अरे नाही नाही तसं नाही, मला खरंच नवीन कविता सुचली. आणि काय झालं, खरंच नवीन कविता, पेन घे लिहितो म्हणून. म्हणे महाराज काही सांगू नका. अरे बाबा खरंच मी जे लिहितो ना ते नवीनच असते, मला सुचलं म्हणजे मी लिहितो. त्यावेळेस तो गजानन म्हणते, महाराज मी सांगेल त्या विषयावर कविता लिहून दाखवा. महाराज म्हणाले, बरं बरं. आता ती आनंदाची लहर म्हणजे सांग कोणत्या विषयावर लिहू. आणि त्या गजाननाने महाराजाला विषय दिला. त्याने विचार केला आता काय विषय द्यावा आणि विषय दिला वाघीण. महाराजांनी आपली दृष्टी आतमध्ये ओढली आणि श्वासाचा हुंकार सोडला आणि महाराज म्हणाले, चाल लिह. आणि लगेच महाराजांच्या अंतर्मनातून, महाचेतनेतून शब्द प्रकट झाले. एक होती व्याघ्रिणी, धावे पिलास एकटी, पेटले वन चहूकडूनी. महाराज म्हणतात, पडली भयान संकटी. गजाननराव म्हणाला, महाराज हे तुम्ही पूर्वीच तुमच्या पाठ असेल. अरे नाही रे बाबा, मग एक काम विषयावर मी कविता कधी लिहू शकणार नाही. आणि मग मात्र गजाननराव विचार करायला लागले. ते विचार करत असताना त्यांचा मित्र मध्येच बोलतो, म्हणे महाराज मी सांगतो विषय. म्हणे सांग. आणि त्याने विषय दिला. इकडे तिकडे बघितलं, त्याला खुर्ची दिसली आणि लगेच सांगितलं, म्हणे तुम्ही खुर्चीवर लिहा. महाराजांनी पुन्हा आपली अंतर्दृष्टी आत ओढली आणि महाराजांच्या मुखातून शब्द प्रकट झाले. महाराज म्हणतात, खुर्ची ही सुंदर सजली, आराम द्यावया धजली, अभिमाने मानो बसला, मानुडी थोरवी आपुली. ना आठव त्यास दुजाचा, कष्टाने ज्याने केली, काष्ट तेही कोणी दिदले, प्रभूने जगा निर्मिले, सकळातची जीवन भरले. महाराज म्हणतात, त्याचीच थोरवी सगळी, खुर्ची सुंदर सजली आणि आराम द्यावया धजली. हे शब्द ऐकून गजाननराव, पांडुरंगजी आणि त्यांचे मित्र आश्चर्यचकित झाले. तो दिवस संपला. ही चर्चा कॉलेजमध्ये पोहोचली. दुसऱ्या दिवशी
गजाननरावचे काही मित्र महाराजांकडे आले, म्हणे महाराज आज आम्हाला एकदम नवीन कविता ऐकायची आहे, पण महाराज आमची एक अट आहे, विषय आम्ही देऊ. महाराजांनी दुसऱ्या दिवशी हुंकार दिला, म्हणे ठीक आहे द्या विषय. आज त्या पुराणी महाराजांना विषय द्यायला जरा कठीण विषय दिला. काय द्यावं, कोणता द्यावं? आणि पहा महाराजाला विषय दिला कोट. हा जो कोट माझ्या अंगात घातलाय ना, असा कोट. महाराजांनी श्वास आत ओढला आणि महाराजांच्या मुखातून कविता प्रगट झाली. हा कोट ठेव दुरी गड्यारे पाही मग तू हरी. पा काय शब्द आहेत, पा शब्द पा. हा कोट ठेव दुरी गड्यारे पाही मग तू हरी. हा कोट घालून सभ्य तो दिसशी निर्लज्ज होशी वरी. नाही कुणी जेत पाही गड्या तेच लक्ष लक्ष पुरी. शंख मृदंग विना आवाजे वाचा कुंठे वैखरी. तुकड्या दास आळकुजी चरणी दाविली सोय बरी. हा कोट ठेव दुरी गड्यारे पाही मग तू हरी. ही कविता संपल्यात दुसरा एक मित्र म्हणाला महाराज विहीर या विषयावर कविता लिहा. महाराजांनी त्याही विषयावर कविता लिहिली. वर विहीर खाली दोर पाणी ओढी व भरभर. बंद त्या विहिरीचे मुख पाणी ओढता ती अनेक. आधी दोर मग ती घरडी तवरी विहीर ना मोडी. विहिरीतून उगम नद्यांना सरस्वती गंगा यमुना. तुकड्यात सांगे महाराज म्हणतात तुकड्यात तो निजुकून सांगे जा आळकुजी पदे वेगे. काय कल्पकता विहिरीवर. आणि हे विहिरीवरची कविता ना ही आध्यात्मिक कविता आहे. वर विहीर खाली दोर पाणी ओढिओ भरभर. हे विद्वानांना कळेल. या विहिरीच्यातून सुद्धा महाराजांनी अध्यात्माचं गुंफन केलं. अशी त्यांची ती लेखणी. अनेक ग्रंथाची लेखन महाराजांनी रचना केली. लहर की बरखा हे सर्व जे महाराजांनी लिहिलं ना, हे सगळं लिहिण्यामागची प्रेरणा भगवंताची आहे. आणि म्हणून आपण सगळे भाग्यवान आहोत की या महाराष्ट्राला अशा महान संतांचा वारसा लाभला. काय त्यांचं चरित्र सांगावं, काय त्या महात्म्याच्या जीवनाचा त्याग आहे. एवढं सगळं लिहिलं. महाराजांची ख्याती. महाराज जपानला गेले, अनेक ठिकाणी प्रवास केला. काय त्यांच्या प्रवासाचं वर्णन आहे. किती फिरले हो. त्या फिरत्या प्रवासात ग्रंथलेखन सुद्धा करायचे. प्रवास केला बैलगाडीचा, घोडे टांगे हत्ती अंबारीचा, सायकल मोटार विमानाचा सर्व काही. पर्वत सुद्धा फिरलो म्हणतात. जंगलात राहिलो वनी घोर राणी. रानवट लोकी धनिका भुवनी. अनेक अनुभव आले जीवनी स्फुरले मणी सद्भाव. काय वर्णन. इतना घुमा भारत सभी घुमा गया. महाराज खूप फिरले. पण या प्रचारामध्ये सुद्धा लिखाण काम कधी थांबलं नाही. अखंड ही गंगा. कारण आडकोजींची कृपा होती. लहानपणी तुकारामाचे अभंग म्हणायचे आणि मस्त हरिपाठ करायचे. पण एक दिवस आडकोजी महाराज बोलले अरे तुकाच म्हणशील काही तू म्हणणं. आणि त्या दिवशी सद्गुरु आडकोजीने कृपा सिंचन किया. तुम भी भजन लिखते रहो आशीष मुझको दिया. तब से भजन लेखन बड़ा इस हाथ से संभले नहीं. आणि गंगा प्रवाहित वाक्य रचना सहजही होती रही. ही कल्पकता. आपण भाग्यवान आहोत की आपल्या सगळ्यांना त्यांची ग्रंथ संपदा मिळाली. आणि म्हणून या एप्रिल महिन्यामध्ये त्या महामानवाची आपण जयंती साजरी करतो. पण त्या महामानवानं आपली जयंती सुद्धा माझ्या नावानं करा हा संदेश जगाला दिला नाही. घटना आहे महाराज चरित्रामध्ये लिहिलाय. महाराजांकडे काही सद्भक्त आले आणि महाराजांना म्हणाले महाराज आम्ही तुमच्या वाढदिवसाची जय्यत तयारी केली आहे. यावर्षी तुमचा जन्मोत्सव तुमचा जयंती उत्सव मला मोठ्या स्वरूपात साजरा करायचा आहे. महाराज म्हणाले माझी विनंती आहे. गुरुदेव सेवा मंडळामध्ये व्यक्ती स्वार्थाला मी कुठेही स्थान दिलं नाही. माझी जयंती कराल, माझ्या वडिलांची कराल, आईची कराल का 365 दिवस तेच करायचं. आम्ही जुन्या परंपरा मोडून त्यामध्ये परिवर्तन करायचा विचार करत आहोत. आणि तुम्ही कुठली जयंती घेऊन आलात. पण महाराजांना समजलं प्रेमी मंडळी आहेत, त्यांनी तयारी केली आहे. महाराजांनी युक्ती काढली म्हणे गडे हो माझा जन्मोत्सव जर तुम्हाला साजरा करायचा असेल ना ते एक करा. तुकड्या पावसा म्हणून करू नका. करायचं असेल ना ग्राम जयंती म्हणून साजरी करा. आपण सर्वांनी लक्ष द्यावं. 30 तारखेला ग्राम जयंती आहे. मला माहित आहे सगळ्या देशामध्ये लॉकडाऊन आहे, बाहेर कोणालाही निघता येणार नाही. पण तरी आम्ही सगळ्या गुरुदेव सेवा मंडळाच्या ज्येष्ठ श्रेष्ठ सगळ्या प्रचारकांनी ठरवलं आहे की यावर्षी कोणी घराबाहेर निघणार नाही. आपल्याच घरामध्ये राहून ज्याप्रमाणे आपण एक वेळ थाली वाजवली, ताली वाजवली, दुसऱ्यांदा दिवाळी लावला, पण आता आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची या 30 तारखेला संध्याकाळी 7 वाजता आपल्याच घरामध्ये
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी लिहिलेली राष्ट्रवंदना म्हणायची आहे, तन मन धन से सदा सुखी हो भारत देश हमारा. हा संकल्प आपल्याला सगळ्यांना घ्यायचा आहे. कारण त्या महात्म्यांनी स्वतःचा जन्मदिवस ग्राम जयंती म्हणून साजरी करा असं सांगितलं. याला असतं त्यागाचाही त्याग म्हणतात. अहो, लोक महाराजांची पुण्यतिथी करायला पुढे आले. महाराज म्हणेल नाही नाही नाही, माझ्या पुण्यतिथीपेक्षाही सर्व संत स्मृती दिन म्हणून साजरा करा. हे परिवर्तन होतं. अशा या महामानवाला आपण सगळ्यांनी आपल्या हृदयामध्ये स्थान दिलं. पण हा विचार लाखो भाविकांपर्यंत पोहोचणं आज गरजेचं आहे. तोच आहे, वारसा तोच आहे. माऊली ज्ञानेश्वरांपासून चालत आलेली परंपरा आहे. माऊली ज्ञानेश्वरांपासून प्रेरणा मिळाली ती हैबतीनाथ बाबांना. हैबतीनाथ बाबांची प्रेरणा मिळाली म्हणजेच गुरुकृपा झाली त्या आरवीच्या माईबाईंना. माईबाईंची कृपा झाली समर्थ आळकोजींना. आणि आळकोजी महाराजांची कृपा दृष्टी पडली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांवर. ही परंपरा तीच आहे. महाराजांनी बोलले, मेरा नाथ पंत का बाना. अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या पूर्वजांचं, आपल्या पिढीचं, आपल्या वारशाचं वर्णन केलं आहे. आणि स्पष्ट बोलले ग्रामगीतेत सुद्धा, उभा विश्वाची विठेवर सद्गुरु विठ्ठल सर्वेश्वर, त्याच्या कृपेचाची विस्तार तुकड्या म्हणे ग्रामगीता. हे काय मोठी कल्पकता आहे. म्हणून आपण सगळ्यांनी, महाराष्ट्रातील भाविकांनी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या या तत्वज्ञानाचा अभ्यास करावा. या अभ्यासातून आपलं जीवन उज्ज्वल करावं. अभ्यास करावा याचा अर्थ असा नाही की बाकीच्या संतांचा विचार हा कमी आहे. नाही नाही, महाराज सुद्धा म्हणतात, माझाची नव्हे हा विचार, सर्व संत ग्रंथांचा सार, महात्म्यांच्या हृदयाची तळमळ हेची वर्म कथितो. शेवटी त्यांनी ग्रामगीतेमध्ये 41 संतांच्या तत्वज्ञानाची रचना केली आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आदर्श आहे. माऊली ज्ञानेश्वर महाराज आहेत. तुम्ही जर ग्रामगीतेचा 24वा अध्याय वाचला तर त्या अध्यायामध्ये महाराजांनी जवळजवळ एक ग्रामगीतेच्या अध्यायावर एकेका संतांचा आदर्श तर दिलाच, पण अध्यायाच्या मध्ये 24व्या अध्यायामध्ये जवळजवळ 64 संतांच्या नावांची यादी दिली. आणि आम्हा वारकऱ्यांकरता हे फार मोठी भूषणाची गोष्ट असली पाहिजे. या यादीमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपली परंपरा सोडली नाही. जवळजवळ 64 संतांची नावं आहेत. जर आपण ऐकणाऱ्यांनी ही गोष्ट जरा नमूद करावी. 64 संतांची नाव, हे ग्रामगीतेवर एका अध्याय एक संतांचा आदर्श तर आहेच, पण या 64 संतांच्या यादीची सुरुवात जी झाली ती संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नावापासून. ऐका, श्री संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, तुकाराम नामदेव सावता चोखा अनुपम, एकनाथ दामाजी भागवत उत्तम वर्णावे लोके, सज्जन कसाई रविदास चांबार, सेना संताजी गोरा कुंभार, कृष्ण दया वर्णव वामन श्रीधर संत कवी, तुलसीदास रामदास केशवदास सुंदरदास विष्णुदासादी, शंकराचार्य रामानुजाचार्य मध्वाचार्य वल्लभाचार्य रमन महर्षी श्री चक्रधर शहादत्त गोरखनाथ गोविंदनाथ दयाळनाथ नरसिंह मेहता रामतीर्थ समर्थ आळकोजी. ओ एवढी फार मोठी यादी आहे. महात्मा गांधी टॉलस्टॉय सॉक्रेटिस मार्क्स हे सगळ्या विद्वानांची जगातल्या लोकांची यादी दिली. जनाबाई मुक्ताबाई सहित ऐसे जे जे योग्य प्रभावे त्यांचे चरित्र समजावून द्यावे. त्यांनी समाज कार्यात दाविले आचरून. महाराज म्हणतात अशा संतांचे चरित्र जगासमोर आज येण्याची गरज आहे. आणि या लॉकडाऊन मध्ये आपण सगळ्यांनी आपल्या घरामध्ये आहोत तर आपली नित्याची उपासना आपण सगळ्यांनी चालवणं गरजेचं आहे. मला फार मोठा आनंद होत आहे की जवळजवळ हे एप्रिल महिना म्हणजे अत्यंत महत्वाचा रामनवमी हनुमान जयंती मोठे मोठे उत्सवाचा महिना असतो. अख्ख्या जगामध्ये अख्ख्या भारतामध्ये कार्यक्रम असतात. पण आता 2 महिन्यापासून अनेक भक्त मंडळी अनेक महाराज लोकांच्या तत्वज्ञानाची वाट बघतायत. तर श्री गजानन महाराज फेसबुक पेजनं ही फार मोठी क्रांतीच या ठिकाणी आज घडवून आणली. मला आमचे हरिभक्तपरायण अत्यंत आमचे स्नेहमित्र गणेश महाराजांचा फोन आला. म्हणे महाराज आज संध्याकाळी तुम्हाला प्रवचन करायचं आहे. या अगोदर अनेक महानुभावांचे प्रवचन मी सुद्धा ऐकले. काल मी वाघ महाराजांचं प्रवचन ऐकलं. त्या अगोदर आचार्य विरुळकर गुरुजी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अभ्यास करतो, गुरुवर्य संत घुसरकर महाराज, इलोरा संस्थानचे आमचे संत तुकाराम महाराज, या सगळ्या महापुरुषांचा
आणि आम्ही ज्या परिसरामध्ये राहतो, पवार महाराज, हरिभक्त प्राण संत वासुदेव महाराज, हे अकोट तालुका हा म्हणजे संतांची भूमी आहे आणि आमच्या देवरी गावाला सुद्धा एक फार मोठा वारसा लाभला आहे. म्हणून हा फार सुंदर योग आहे. या राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या संपूर्ण जीवनाचा विचार करत असताना महाराजांनी एवढा त्याग केला, ग्रामगीता लिहिली. पण आपण सगळ्यांनी मात्र या संपूर्ण ग्रंथातून आता सार घेणं गरजेचं आहे. मी सार रूपानं आपल्या सगळ्यांना असं सांगेल, सगळ्या संतांनी काही ठिकाणी सार लिहिले. कदाचित हे सगळे प्रवचन आपण विसरून जाऊ. आज अलीकडे आता ग्रंथ वाचनाची आवड फार कमी झाली आहे. पण एक लक्षात घ्या, संतांनी काही काही ठिकाणी सार सांगितला. कबीर म्हणतात, संत ग्रंथ सब जगत के बात बतावे तीन, हृदय में राम मन में दया और तन सेवा मिली. कबीराने 3 गोष्टी सांगितल्या. अनेक संतांनी वेगवेगळा विचार मांडला, पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा विचार हा एक आधुनिक युगाला संसारामध्ये राहून परमार्थ कसा प्राप्त करता येईल, आपलं काम न सोडता परमार्थाच्या गोष्टी आपण सगळेच जण करतो. बरेच लोक म्हणतात भक्ती करणं कठीण आहे, पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी जगाला एक असा मार्ग दिला, जगातील सर्वात सोपी भक्ती, जगातील सर्वात सोपी तत्वज्ञान सामान्यांच्या भाषामध्ये लिहिण्याचा प्रयत्न केला. महाराजांचे पूर्वग्रंथ कठीण आहेत. आनंदामृत नावाचा ग्रंथ वाचाल तर वेदांत आहे, आत्मप्रभा ग्रंथ वाचाल साध्यपर ग्रंथ आहे, आनंदामृतामध्ये साधना लिहिली, हठयोग लिहिला. पण ग्रामगीता ही ग्रामाच्या उद्धाराकरता महाराज म्हणतात, शब्द भाषा गावंडळ हे मनी मानत मी प्रांजळ. याचा अर्थ महाराजांकडे विद्वत्ता नव्हती असं नाही. संत त्यालाच म्हणतात की जे कठीण तत्वज्ञान आहे ते सोपं करून सांगतो त्याला संत म्हणतात. आणि सोपं तत्वज्ञान कठीण करून लोकांपुढे मांडणं हे पांडित्य आहे. हे आमच्या संतांना नको होतं आणि म्हणून महाराजांनी सोपी शब्दामध्ये सगळं ज्ञान मांडलं. काय आहे महाराजांचा परमार्थ? महाराज म्हणतात, प्रत्येकाने आपापली जबाबदारी इमानदारीनं पार पाडणं यातच त्याचा परमार्थ आहे. वाक्य पहा कसं आहे. याचा अर्थ देवस्मरण करायचं नाही असा नाही. प्रत्येकाने आपापली जबाबदारी इमानदारीनं पार पाडणं. एकीकडे मी किती देवाची भक्ती करत असतो, पण माझी जबाबदारी जर पाडत नसेल तर ती वरपंग भक्ती ठरणार नाही काय? महाराजांचं मूळ तत्वज्ञान होतं की भक्ती हे चिन्हांवरून ठरत नाही, भक्ती लक्षणावरून ठरते. आम्ही एकीकडे आज काय करतो, महाराज म्हणतात मंदिरात जाऊ नये असं नाही, पण मंदिर में खूप प्रेम है पर जीव का दुश्मन है, जाना नहीं सेवा धर्म तो व्यर्थ अभिमान है. महाराज म्हणतात मंदिर जाना आदत है, ईमानदारी इबादत है. याचा अर्थ मंदिरात जाऊन महाराजांनी सुद्धा गुरुकुंजाला रामकृष्ण हरी मंदिर निर्माण केलं. असा प्रयोग तर जगाच्या पाठीवर कुठंच नाही. आज पंढरीनाथाचं दर्शन घ्यायचं म्हणजे पंढरपूरला जावं लागते. रामाचं दर्शन घ्यायचं म्हणजे अयोध्येला जावं लागेल. कृष्ण परमात्माचं दर्शन घ्यायचं म्हणजे आपल्याला वृंदावनात जावं लागेल, गोकुळात जावं लागेल. पण हे तिन्ही देव एकाचे अवतार तिघेही एका ठाई आले. हा किती मोठा प्रयोग आहे. रामकृष्ण हरी मंदिर, कारण संत तुकाचा मंत्र गोळ हा पुन्हा पुन्हा जपण्याला. महाराज म्हणतात कारण जगद्गुरु संत तुकारामाने रामकृष्ण हरी मंत्र दिला. हा सगळ्या लोकांना एकत्रित करण्याचा प्रयोग होता महाराजांचा. फार मोठं तत्वज्ञान आहे. म्हणून ते म्हणतात जरूरत है नैतिकता की. जरा कदाचित ऐकताना जरा कठीण वाटेल, कारण महाराजांचे शब्दच तसे आहेत, उतनीन चंदन माला की. आज या देशाला नैतिकतेची गरज आहे. याचा अर्थ माळ घालू नये, चंदन लावणे असं नाही. असा गैरसमज कोणी करू नये. इस कारण पहनी है माला, जल जाए इस दिल का काला. महाराजांनी आयुष्यभर माळ घातली. आपणही प्रत्येकाने आपल्या गळ्यामध्ये माळ असली पाहिजे. हे वाईट सगळं आता आपण सोडलं पाहिजे. आता कोरोना आहे म्हणून सगळे जर घरात आहेत, सगळं इकडचं तिकडचं बाहेरचं खाणं आहे, बंद आहे, तो भाग वेगळा आहे. पण हा संपला म्हणजे बरेच लोक पुन्हा सुरू होतील. आज संकट आहे म्हणून आपण सगळेजण बाहेर फिरणं बंद आहे, बाहेरचं खाणं बंद आहे, पण पुन्हा आपण तिकडे जाऊ. पण संतांच्या विचाराने जीवन आपण जर जगलो तर याही पेक्षा मोठ्या मोठ्या संकटांना शक्ती देण्याचं काम संत तत्वज्ञानातून मिळते. कोसळले जरी पर्वत जडान वृत्ती मोळे. महाराज म्हणतात इतकी ताकद आहे. आपल्या भारताने यापेक्षाही मोठे मोठे संकट या अगोदर पेलले आहेत.
ही सगळी शक्ती मिळते उपासनेतून, प्रार्थनेतून, हरिपाठातून. महाराजांनी म्हटलंय, उपासनेद्वारे मानसिक शक्ती, दुःखे सुखाची प्राप्ती. म्हणून आपण सर्वांनी घरी आपली नित्याची उपासना नित्य नियमानं चालवत ठेवावी, असा सोपा परमार्थ महाराजांनी सांगितला. आपण सगळ्यांनी राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी लिखित ग्रामगीता, त्यांचे अनेक ग्रंथ वाचावे. त्या ग्रंथातून आपल्या जीवनाला एक दिशा मिळेल. राष्ट्रसंतांची ग्रामगीता मनुष्य जन्माला यायच्या अगोदरपासून तर मनुष्य जन्माच्या अखेरपर्यंत संपूर्ण जीवनाचा सार राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेमध्ये लिहिला आहे. सोपी भक्ती सांगितली, भक्तीचं सोपं साधन सांगितलं. शास्त्रामध्ये 9 विधा भक्ती आहे, पण राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, या जगाला पराभक्तीची गरज आहे. जे जे दिसे भूत ते ते मानिजे भगवंत. आपण सगळ्यांनी माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज या सगळ्या संतांच्या विचाराला आपल्या हृदयामध्ये आत्मसात करावं, आणि हा विचार आपल्या जगण्यातून दिसला पाहिजे, आपल्या आचरणातून दिसला पाहिजे. याकरता आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे. मला असं वाटते, शेवटी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा या आध्यात्मिक ऊर्जेतूनच निर्माण झाले, की जी ऊर्जा या महाराष्ट्र भूमीमध्ये आहे. एक वाङ्मयीन अवतार आहेत. मी गुरुदेव भक्तांना सुद्धा या लाईव्ह फेसबुकच्या माध्यमातून विनंती करेल की आपण सुद्धा दरवर्षी पंढरपूरला जावं, माळ घालावी. नवे नवे आपल्या या महाराष्ट्रामध्ये जेवढे काही दैवत आहेत, सद्गुरू संत गजानन महाराज, अनेक जे काही आहेत, गुरुकुंज आश्रम मोजरी, या सगळ्याच ठिकाणची आपली श्रद्धा असली पाहिजे. आपल्यातली दुफडी निघून जावी. आपण सगळे एक आहोत, संघटित आहोत. राष्ट्रसंतांचा विचार आता समजून घेण्याची गरज आहे. ही एकता आपल्यामध्ये निर्माण व्हावी, याकरताच आजचा हा सगळा प्रयत्न आहे. मी शेवटी आपल्या प्रवचनाच्या शेवटी आपल्या सगळ्यांना एक विनंती करेल की आपण कोरोना या संकटामुळे आपल्या भारतावर फार मोठं संकट आलं आहे, पण तरी जगाच्या दृष्टिकोनातून आपण खूप सावरलो आहोत. काही लोकांनी हे वाढवण्याचा प्रयत्न केला. आपण सगळ्यांनी घरामध्ये राहूनच संयम दाखवावा, तरच आपलं येणारे दिवस आनंदाचे येतील. अन्यथा फार दुःख आहे. कोरोनामुळे दुःख जरी असलं, नुकसान आपल्याला होत असताना जर दिसलं, तर काही तत्ववेत्ते असं म्हणतात, या लॉकडाऊनमुळे जगाचा खूप मोठा फायदा होत आहे. हवा शुद्ध होत आहे, नद्या पवित्र होत आहेत. आज वातावरणामध्ये ओझोन नावाचा जो स्तर जो कमी झाला होता तो वाढते आहे. ही सगळी निसर्गाची किमया आहे, आणि हे सगळं संतांनी या अगोदरच मांडून ठेवलं आहे. आपण सगळ्यांनी माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे, माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्याप्रमाणे पसायदानामध्ये म्हणतात, स्पष्ट त्यांनी आपलं मत व्यक्त केलं ज्ञानेश्वर महाराजांनी, की बाबा, की आता भूता परस्परे मैत्र जीवांचे. आपण सगळेजण एकमेकाचे मित्र होऊन आता आपलं जीवन जगणं गरजेचं आहे. प्रवचनाच्या शेवटी आपल्या सगळ्यांना मी अशी विनंती करेल की शासन या ठिकाणी जो प्रयत्न करत आहे, त्या प्रयत्नाला आपण सगळ्यांनी सहकार्य करावं. पण काही लोक याला मजाक समजतात, गंमत समजतात. काय झालं, एका गावामध्ये नदी जवळ असल्यामुळे नदीला खूप पूर आला. काही वेळानंतर त्या नदीच्या पुराचं पाणी गावात शिरलं. लोक धावायला लागले, घर डुबायला लागले, म्हणून आपला जीव घेऊन लोक सगळे गावाच्या बाहेर धावायला लागले. गावाच्या बाजूला एक उंच टेकडी होती. लोक त्या टेकडीवर जाऊन बसले. सरकारला समजलं की हे गाव आता पाण्यात बुडलाय आणि लोक एका टेकडीवर अडकले आहेत. ही सूचना मिळताच सरकारने लगेच त्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न केला, कारण सरकारचं ते कर्तव्यच आहे. हेलिकॉप्टर आले आणि त्या टेकडीवरच्या लोकांना उचलून 10-10, 15-15 लोकांना सुरक्षित जागेवर नेण्याचं काम सुरू झालं. भारतीय जवान आपला जीव धोक्यात घालून त्या गावातील, त्या काही जास्त लोक नसतील, 400-500 लोकांचं ते वस्तीचं गाव, मुला बाळांना सगळ्यांना नेण्याचं काम सुरू झालं. सकाळी 10-10:30 हे काम सुरू झालं. हेलिकॉप्टरला लोक तिकडे नेण्यात आले. सकाळी 10ला काम सुरू झालं, 4 वाजले. हेलिकॉप्टरवाले विचारात पडले भारतीय जवान
की आपण माणसं नेऊन राहिलो पण तरी या टेकडीवरची माणसं काही कमी होत नाहीत. शेवटी त्या हेलिकॉप्टरमध्ये बसलेल्या एका म्हाताराला एका जवानाने विचारलं, म्हणे या गावची नेमकी लोकसंख्या किती आहे? म्हणे काही जास्त नाही, 400-450 असेल. म्हणे आम्ही तर सकाळपासून लोक इथून उचलतो आणि तिकडे सुरक्षित जागेवर नेतो, पण संख्या सारखीच वाटते. म्हणे साहेब सांगू काय, आमचं गाव नदीच्या काठावरचं, सगळ्या लोकांना पट्टीचं पोहणं आहे. जन्मात कधी हेलिकॉप्टर पाहिलं नाही. तुम्ही आम्हाला इथून हेलिकॉप्टरमध्ये बसवता आणि तिकडे सुरक्षित जागेवर नेऊन टाकता. तुम्ही इकडे आले की आमचे सगळे पोरं पुन्हा त्या पाण्यात उड्या टाकतात आणि पोत टेकडीवर जातात, कारण हेलिकॉप्टरमध्ये डावडाव होऊन राहिला ना. मला सांगा, सरकार हे सगळं करत आहे, सरकारचा प्रयत्न बरोबर आहे, पण आपण जर याला गंमत म्हणून समजलं, मजाक म्हणून जर समजलं तर येणारा काळ मोठा कठीण आहे. घरातील एखाद्याला जर कोरोना झाला ना तर अख्खं कुटुंब सुद्धा गजाआड जाऊ शकते. म्हणून माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे की सरकार जे जे आपल्याला निर्देश देत आहे त्याप्रमाणे आपण सगळ्यांनी वागावं. आपल्या मतानं काही करू नये. काही दिवस नाही आपण घरी राहून आपल्या घरच्या कैनाच्या वळ्या जे काही असेल ते खाल्लं तर काही बिघडत नसते. या अगोदर आपल्या भारतानं अनेक दुष्काळ बघितले आहेत. मी शेवटी आपल्या सगळ्यांना अशी विनंती करतो आणि मी खरोखरच हरिभक्त परायण आमचे गणेश महाराज शेटे आणि त्यांची सगळी मंडळी ज्यांनी हा उपक्रम या ठिकाणी राबवला आहे, श्री संत गजानन महाराज हे फेसबुक लाईव्ह पेज, या सगळ्या कार्यकर्त्यांना मी अंतःकरणापासून धन्यवाद देतो की त्यांनी आज या ठिकाणी ही माझी सेवा आपल्या सगळ्यांच्या समोर घेतली. शेवटी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना सांगेल की यावर्षी 30 एप्रिलला आपल्याला ग्राम जयंती घरात बसूनच साजरी करायची आहे. ठीक 7 वाजता राष्ट्रवंदना गायची आहे, जेणेकरून आपल्या भारतात तन मन धन से सदा सुखी हो, भारत देश हमारा अशी प्रार्थना करायची आहे आणि जयघोष करायचा आहे. कोणी घराबाहेर निघणार नाही. पुनश्च आपल्या सगळ्यांना धन्यवाद देऊन मी या ठिकाणी थांबतो आहे. जय गुरु रामकृष्ण हरी.